श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. हा महिना विशेषतः धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मीला समर्पित असतो. या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते, ज्याला मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत असे म्हणतात. मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीची उपासना केल्याने घरात सुख, समृद्धी, शांती आणि धनधान्य नांदते असे मानले जाते. या दिवशी महालक्ष्मी व्रत कथा वाचून कलश आणि देवीची विधीपूर्वक पूजा केली जाते. या व्रतामध्ये नैवेद्यासाठी प्रामुख्याने लाया, फुटाणे आणि पुरणपोळी अर्पण करण्याची पद्धत आहे. यंदा 18 डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. या महिन्यात भक्तांनी केलेले व्रत, जप, पूजा आणि दान यामुळे घरात सुख, समृद्धी आणि मानसिक शांती प्राप्त होते. मार्गशीर्ष महिन्यात 4 गुरुवारी महालक्ष्मी व्रताची मांडणी करून पूजा केली जाते. पूजेप्रमाणे याचे विसर्जन, उद्यापन करण्याला देखील विधी आहे. तरच हे व्रत पूर्ण होते आणि व्रताचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणूनच आपण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन हे करत असतो. आणि अशातच जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे व्रत करून पूजा मांडणी केली असेल तर 18 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन हे करायचे आहे. पण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी राहू काळ आहे. ज्योतिषशास्त्रात राहू काळ हा अशुभ वेळ मानली जाते. या काळामध्ये आपल्याला चुकूनही पूजेची मांडणी किंवा उद्यापन हे करायचे नाही. राहू काळ हा दुपारी 1:40 प्रारंभ होईल, तो दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. तर या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही पूजेची मांडणी तसेच उद्यापन हे करायचे नाही आहे. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि उपाय देखील केले जातात. आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती वस्तू आपल्याला कुठे ठेवायची आहे, कोणत्या वेळेत ठेवायची आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पवित्र मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी सुवासीन महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून लक्ष्मीच्या स्वरूपातील स्त्रियांचा आदर करतात. आणि 4थ्या गुरुवारी देखील इतर गुरुवारप्रमाणे पूजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करायची आहे. महालक्ष्मी व्रताची कथा वाचायची आहे. संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि संध्याकाळी महिलांना हळदी कुंकवाला आपल्या घरी आमंत्रण करायचे आहे, कारण त्यांना देखील देवी स्वरूपात मानून आदर करायचा आहे. सुवासिनींना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करायची आहे. त्या सुवासिनींना फुले, फळे, गजरा, महालक्ष्मी व्रताची पोथी, एखादी भेटवस्तू द्यायची आहे, ओटी भरायची आणि त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा. तसेच महिलांचा उपवास असेल तर त्यांना आवर्जून दूध द्यायचं आहे किंवा अगदी तुम्ही भोजनसुद्धा देऊ शकतात. या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी कन्यापूजन देखील केले जाते. शक्य असेल तर तुम्ही कन्यापूजनसुद्धा करू शकतात. मार्गशीर्ष महिन्यामध्ये दानाला खूप महत्त्व आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्याकडनं काहीही दान केलं नसेल तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी ब्राह्मणांना शिदा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन तुम्हाला त्यांना नमस्कार करायचा आहे. या केलेल्या दानाने आपल्याला दुप्पट पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. आता जर मासिक धर्मामुळे जर तुमचा एखादा गुरुवार गेला असेल तरीसुद्धा तुम्हाला 18 डिसेंबरला म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन हे करायचं. आता जर तुम्हाला 18 डिसेंबरलाच मासिक धर्म असेल, तुम्हाला उद्यापन करणं शक्य नसेल तर तुमच्या घरातील इतर सदस्यांनी उद्यापन केलं तरीही चालणार आहे. आता जर काही कारणास्तव तुम्हाला 18 डिसेंबरला उद्यापन करणं शक्य नसेल, मासिक धर्म असेल, सुतक सुयर असेल, तर तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन हे केलं तरीही चालणार आहे. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा येणार आहे की पौष महिन्यामध्ये कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही,
मग आपण उद्यापन कसं करावं? तर पौष महिन्यामध्ये देवाच्या पूजा करण्याला कोणतेही अडचण नाही आहे. म्हणून तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील जे शेवटच्या गुरुवारी तुमचं उद्यापन राहिलं असेल काही कारणास्तव, तर ते तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आवर्जून करू शकता. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड आगमन होण्याकरता, आपल्या घरावर माता लक्ष्मी प्रसन्न होण्याकरता आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा. जास्तीत जास्त तुम्ही 12 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल किंवा थोडंसं गोमूत्र टाका किंवा तुम्ही अगदी गुलाबजल टाकलं तरीही चालणार आहे. तसेच त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळदसुद्धा टाकायची आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर, उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं. असं हे जल आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर, उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, इडापिडा, वाईट शक्तीचा प्रभाव पडत नाही. कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. आपल्या घरामध्ये चांगली गोष्ट, वाईट गोष्ट, लक्ष्मी, अलक्ष्मी ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच प्रवेश करत असते. जेव्हा असं हे जल आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये शिंपडतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा प्रवेश हा होत नाही. त्यानंतर आवर्जून आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं. प्रत्येक गुरुवारी आपण आवर्जून उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करत असतो. हळदीचं लेपन करून झाल्यानंतर आपल्याला उंबरठ्याच्या बरोबर मधोमध एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. तसेच स्वास्तिकला श्रीहरी विष्णूंचं आसन मानलं जातं. तसेच माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि असं हे स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर काढल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होती. तसेच आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तताही मिळत असते. तसेच उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला आवर्जून त्याच कुंकवाने लक्ष्मीची पावलंही काढायची आहेत. आता या कुंकवाने आपल्याला आपल्या एक मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे. स्वास्तिक काढताना व्यवस्थित काढा. त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्या. त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात. आता आपण जे उंबरठ्यावर स्वास्तिक काढलंय तसेच मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक काढलंय त्याला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला 3 गुलाबाची फुलं टाकायची आहेत. आता एक प्लेट घ्या, प्लेटवर मूठभर तांदूळ ठेवा आणि त्यावर आपल्याला हा कळश ठेवायचा आहे. आता बाहेरनं जेव्हा आपण आतमध्ये येतो तेव्हा आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराची जी आपली उजवी साईड आहे त्या साईडला आपल्याला हा कळश जो आहे तो ठेवायचा आहे. तसेच आपल्याला एका वाटीमध्ये हरभऱ्याची डाळ आणि गूळसुद्धा ठेवायचं. हरभऱ्याची जी डाळ आहे त्याला साक्षात श्रीहरी विष्णूंचं स्वरूप म्हटलं जातं आणि अशी ही डाळ आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवल्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते. तसेच तिथे आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा प्रज्वलित करायचा. तुम्ही मातीची पंती घ्या, त्यामध्ये 2 वातीची 1 वात करून लांब वाती टाकायची. तसेच त्या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून शुद्ध गाईचं तुपच टाकायचं. आता हा दिवा जो आहे डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका, फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा तांदूळ ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. आता हा जो दिवा आहे, कळश आहे, तसेच हरभऱ्याची जी डाळ आहे ती आपल्याला संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, हा जो दिवा आहे त्यामधल्या वाती जे आहेत त्या आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. तसेच जो तांब्याचा कळशमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरलेलं होतं त्या पाण्याला आपल्याला एक तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला अर्पण करून घ्यायचे. त्या कळशाखाली जे तांदूळ होते ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे, जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी, कीटक ते धान्य खातील. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं. हे दान केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची कृपाही होत असते. तसे जी हरभऱ्याची डाळ आणि गूळ आहे ते आपल्याला गाईला खायला द्यायचं आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे महिन्यातील गुरुवारी करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होतच होतं, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. कारण मार्गशीर्षच्या गुरुवारी माता लक्ष्मी ही सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करत असते आणि जेव्हा अशी ही सेवा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर करत असतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते. आता तुम्ही जर मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा आवर्जून तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.